2026 वर्षाची सुरुवात झाली खरं, पण हॅपी न्यू इयर हा सगळ्यांसाठीच हॅपी असेल असं नाही. या 2026 ची सुरुवातच अनेकांच्या घरावरती दुःखाचा डोंगर घेऊन आलेली आहे. एक अतिशय मन सुन्न करणारी घटना समोर आली. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी ऊस तोडणीला गेलेल्या एका कष्टकरी कुटुंबावर नियतीनं मोठा आघात केलाय. लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून गणेश डोंगरे वय 30 या तरुण ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू झालाय. पत्नीच्या डोळ्यात देखत हा भीषण अपघात घडल्यानं परिसरात खळबळ उडालेली आहे. गणेश डोंगरे आणि पत्नी अश्विनी हे आपल्या 3 चिमुकल्या मुलींसह यावर्षी लातूरला ऊस तोडणीसाठी गेले होते. हे दाम्पत्य सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होते. कष्टाची कामं करत असतानाही ते आनंदानं आपले व्हिडिओ शेअर करायचे. मात्र शनिवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर मापाच्या प्रतीक्षेत उभा असताना शेजारून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावरती उलटली. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी पत्नी अश्विनी सोशल मीडियावरती लाईव्ह होती. डोळ्यासमोर पतीचा अंत झाल्याचं पाहून अश्विनीवर आभाळ कोसळलंय. गणेश यांच्याकडे केवळ 1 एकर जमीन होती. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानं आणि आई वडील गरीब असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी गणेश यांच्याच खांद्यावरती होती. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या कुटुंबानं गरिबीतून बाहेर पडण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण या घटनेनं 3 चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलंय. कारखान्यावर वाहनं उभी करण्यासाठी योग्य रस्ता नसल्यानं आणि मापासाठी तासनतास वाट पाहावी लागल्यानंच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचं देखील सांगण्यात येत असून अजितदादांनी या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारावं आणि पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत व घर बांधून द्यावं अशी मागणी जोर धरत आहे. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज.